पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पनवेल शहरातील वाल्मिक नगर ठाणा नाका रोड स्वामी नित्यानंद मार्गावरील नवीन इमारतीच्या 9व्या माळाचा स्लॅब कोसळल्याने 7 जण जखमी झाले आहेत. यापैकी 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक, लेबर कॉन्ट्रॅक्टर, सेंट्रिक कॉन्ट्रॅक्टर यांच्या विरोधात BNS कलम 125, 125 अ, 125 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 9 एप्रिल रोजी रात्री 8:30च्या सुमारास कैलास पार्क या नवीन इमारतीच्या 9व्या माळ्याचे स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. लेबर कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिक यांनी या ठिकाणी पुरेशी विजेची व्यवस्था न केल्यामुळे आणि सेंट्रिंगचे काम व्यवस्थित नसल्याने येथील स्लॅब कोसळला. यावेळी 3ऱ्या मजल्यावर असलेल्या जाळीवर 7 कामगार पडल्याने ते गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी या कामगारांना आवश्यक सुरक्षिततेची साधने, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट न दिल्याने ते जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना वाल्मिक नगर येथील तरुणांनी ताबडतोब रुग्णवाहिकेच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल केले. घटनास्थळी पनवेल शहर पोलीस तसेच अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय अस्पतवार करत आहेत.